नवी दिल्ली तर्फे प्रकाशित व कवयित्री सोनाली मराठे लिखित खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा प्रकाशन समारंभ संपन्न। आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी दुपारी 4:30 वाजता बाबासाहेब कोतवाल ट्रस्ट क्युमाइन क्लब समोर असलेल्या सभागृहात सदर सर्व भाषा प्रकाशन सर्व भाषा लिखित नवी दिल्ली तर्फे प्रकाशित व कवयित्री सोनाली मराठे लिखित खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माहिती संचालक मुंबई मंत्रालय हेमराज बागुल हे अध्यक्षस्थानी होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त जीएसटी पुणेचे वैशाली पतंगे, विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा सहकारी वकील ॲडव्होकेट देवेंद्र सिंग तंवर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहपत्नीक या ठिकाणी उपस्थित होते। तर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले। तर लेखक साहित्यिक नवी दिल्ली डॉक्टर संतोष पटेल हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी कवी, कवयित्री त्याचबरोबर काव्यप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन विजय पंढरीनाथ अहिरराव, ॲडव्होकेट ऋतुराज दिगंबर वाघ, ॲडव्होकेट वैष्णवी विजय अहिरराव वाघ, कुमारी दुर्गा विजय अहिरराव आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। तर अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी कवयित्री सोनाली मराठे यांनी खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा प्रकाशन करून घेतले। या काव्य संग्रहामध्ये अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडणी केली असून या काव्य संग्रहाचा खामोशिया या हिंदी काव्य संग्रहाचा नागरिक, कलाप्रेमी, कवी यांनी या ठिकाणी या पुस्तक घेऊन अवश्य वाचावीत असे आव्हान या ठिकाणी सोनाली मराठे यांनी केले आहे। माझा हिंदी काव्य संग्रह आज प्रकाशित होतोय। खूप आनंदाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी। भाषा ही जोडणारी असते एकमेकांना। भाषा ही माणसाला माणसाशी जोडणारा पूल आहे आणि अभिव्यक्तीला भाषा नसते। तुम्ही कुठल्याही भाषेत तुम्ही व्यक्त होऊ शकता। मला ती संधी मिळाली आणि मला भवतालात काय घडतंय, भवतालात हा फक्त म्हणजे माझा आतला आवाज नाही आहे, तर मी नेहमी आजूबाजूला जे बघते आणि त्याचं अवलोकन करते ते मी मांडण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे या माझ्या कवितांमधून छोट्या छोट्या। तुम्ही ते सगळ्यांनी वाचाव्यात त्या कविता आणि त्याचा अनुभव घ्यावा एवढंच मी फक्त म्हणतो। धन्यवाद।